हॅलो, नमस्कार. मी प्रतीक्षा आणि प्रतीक्षाच होममध्ये तुमच्या सर्वांचं स्वागत आहे. तर आज मी तुम्हाला खरवसची रेसिपी सांगणार आहे. तर एकदम साधी, सोपी आणि कमी वेळेत होणारी खरवसची रेसिपी आहे. तर कवळं दूध जे आपलं गाईचं किंवा म्हशीचं असतं, तर ते आमच्या दूधवाल्या दादांनी आणून दिलं होतं. तर मी ते दूध एका पातेल्यामध्ये घेतलं आहे आणि त्याच्यामध्ये मी फक्त विलायची पावडर टाकणार आहे. विलायची पावडर आणि आवश्यकतेनुसार साखर घालायची आहे आपल्याला त्याच्यामध्ये. तुम्हाला किती गोड आवडतं चालतं त्यानुसार तुम्ही साखर घालू शकता त्याच्यामध्ये. आणि हे छान मिक्स करायचं आहे आपल्याला. यातली साखर पूर्ण विरघळल्यानंतर आणि छान मिक्स केल्यानंतर आपल्याला हे एका भांड्यामध्ये टाकायचे. तर मी एक चपट्या म्हणजे जो चपट्या आकाराचे जे डबे असतात झाकणाचे, तर त्याचं झाकण काढून टाकलं आहे आणि फक्त डब्बा घेतला आणि त्या डब्यामध्ये मी हे दूध पूर्ण टाकत आहे. आणि हे आपल्याला म्हणजे वाफवायला उकडायला ठेवायचं आहे. तर त्यासाठी मी कुकर घेतला आहे आणि कुकरमध्ये पाणी टाकणार आहे बुडाला थोडंसं. आपण जसं की वरण भाताचे डबे कसे लावतो त्यानुसार हे आपल्याला ठेवायचं आहे. तर कुकरमध्ये बुडाला थोडंसं पाणी टाकणार आहे. त्याची जी चाळणी असते ती ठेवणार आहे आणि त्याच्यावरती हा डब्बा ठेवणार आहे मी. तुम्ही जर का चॅनलवरती नवीन असाल तर आत्ताच चॅनलला सबस्क्राईब करून घ्या, जेणेकरून माझे डेली व्लॉग्स आणि माझ्या नवीन नवीन रेसिपीज तुम्हाला पाहायला मिळतील. आता मी ज्या प्रकारे दूध खरवस करायला ठेवत आहे त्या प्रकारे तुम्ही कुकरमध्ये ठेवू शकता. पातेल्यामध्ये पण वर झाकण ठेवून ठेवू शकता किंवा पातेल्यावरती ताट ठेवून त्या ताटामध्ये दूध टाकून त्याच्यावर झाकण ठेवून तशाही प्रकारे ठेवू शकता. तुम्हाला ज्या प्रकारे सोयीस्कर वाटतं किंवा तुमच्याकडे जे आहे त्याच्यामध्ये तुम्ही करू शकता. आता तुम्ही पाहू शकता मी ठेवलेला आहे कुकरमध्ये आणि मी आता 2 शिट्ट्या करून घेणार आहे. 2 शिट्ट्या, कारण कुकर मोठा आहे, शिट्टी व्हायला वेळ लागतो आणि 2 शिट्ट्यामध्ये तयार होतो खरवस. तुमचं जर छोटंसं कुकर असेल तर तुम्ही कमीत कमी 3 शिट्ट्या तरी करून घ्या. हे बघा, आपला एकदम कमी वेळेत आणि कमी साहित्यामध्ये खरवस तयार झालेला आहे. तर बघू शकता तुम्ही, मी विलायची मोठी मोठी वाटून टाकली त्यामुळे ते तसं दिसतंय. तुमच्या आवडीनुसार तुम्ही पावडर करून टाकू शकता किंवा अशी मोठी मोठी विलायची ओबड-धबड कुटूनही टाकू शकता. तुम्हाला जसं आवडेल तसे तुम्ही टाकू शकता आणि साखरेच्या ऐवजी तुम्ही गूळही वापरू शकता. ही खरवसची रेसिपी तुम्हाला कशी वाटली मला नक्की कमेंट करून सांगा आणि चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूयात नेक्स्ट रेसिपीमध्ये. बाय.